शेतकरी मित्रांनो नमस्कार. समृद्ध बळीराजा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत की सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीचे आश्वासन देतात, परंतु प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी करत नाहीत किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना अडकवतात आणि निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अर्ज बाद करतात किंवा जे पात्र आहेत म्हणजे पात्रता अटी जाचक करतात, कठीण करतात, ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. परंतु त्यांना गरज असते कर्जमाफीची. त्या आधारावरती 2017ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली गेली. त्यामध्ये 34,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. परंतु कर्जमाफीचे अर्ज जे होते शेतकऱ्यांचे ते प्रलंबित राहिले, त्यामुळे त्यांच्या प्रोसेसला विलंब झाला. त्यानंतर 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आणली होती. त्यामध्ये 2 लाखांपर्यंत कर्ज सरसकट माफ होणार होते, परंतु अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिले. बँकांनी काय केलं, जी शेतकऱ्यांना रक्कम मिळाली होती ती समायोजित न करता ती थकबाकी म्हणून दाखवली, म्हणून शेतकऱ्यांना त्या योजनेचा काय उपयोग झाला नाही. त्यानंतर 2022-23ला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना योजना आणली होती. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही, जाचक अटी, गुंतागुंतीची प्रक्रिया यांमुळे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष काय करतात, निवडणुकीच्या पूर्वी शेतकरी कर्ज पुनर्गठन योजना आणि व्याज माफी अशा योजना आणल्या जातात. परंतु काय होतं की निवडणुकीनंतर त्यांना त्या ह्याचा विसर पडतो आणि कायांना जी पुनर्गठनाच्या आश्वासनावरती शेतकरी आपली व्याज आहे ते बँकेमध्ये मुद्दल व्याज वेळेत परतफेड करत नाही आणि ती थकबाकी त्याच्यावरती वाढत राहते. असा दुष्परिणाम त्या योजनेचा शेतकऱ्यांवरती देखील होतो. ह्या ज्या योजना आहेत कर्जमाफीच्या त्या गुंतागुंतीच्या आहेत, त्या गुंतागुंतीच्या नसाव्यात, अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, त्रुटी त्यातील कमी कराव्यात, तर सर्व शेतकऱ्यांना जे खरंच त्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांच्यापर्यंत योजनेचा फायदा पोहोचेल. आज महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे सरकारकडून.